हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्व? मजेत ना? मी पण एकदम मजेत आहे. तर कालचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. काल ब्युटी एक्सपोमध्ये गेली होती, खूप मजा आली. आणि आज निघाला दुसरा दिवस. थोडंसं डोकं दुखत आहे मला. असो काही असो झालं, माझा स्वयंपाक झाला, सगळं झालं. व्हिडिओ काढली, रील्स काढली, मस्त टाकून गेली. आणि आता आम्ही करतोय जेवण. तर जेवणामध्ये काय काय आहे याचा मेनू? मी केली उडदाची डाळ, लोणचं, अजून काय पापड, पोळी, कांदा, मिरची ॲज युजल नेहमीप्रमाणे. आणि काय आहे गं, भात. तर असं आम्ही जेवण करत आहे. पूजा, तिचे पप्पा, सई, मी. आणि खूप मजा येत आहे. आणि सोबत टी व्ही पण पाहून राहिलो आम्ही. आणि चला आता जेवण करून घ्यावं पहिले, नाही तर. आता वाजले 2:30 आणि आम्ही आता चाललो आहोत कुठे? पिक्चर. कोणता? तर मुंजा. मी, सईचे पप्पा, विधी छोटी. आता मी सगळं चालू. आई तुम्ही काय करू राहिले? कोण? माय पप्पा ना ह्या दोऱ्या काही ना करून आणले. माय पप्पानं दोऱ्या दिलेल्या म्हणजे इन बाईला बा. आता याचं पायजण शिवून राहिली. तुम्हाला पण पप्पाने दिलेल्या कुठून? ह्या ते बाबासाठी दिले आहे, काही बांधा सुंदाले. आहे आमच्या इकडला का या दोऱ्या. आमच्या बाबा झोपले तिकडे. आता पायजण शिवतो, शिवून पाहतो तेव्हा हाताला शिवायचं. हा राहू दे ना, काय रे मग राहू दे ना. मग काय होतं पोतीचे धंदे करू राहिले? हे शिवतराचं हाय तर सगळे पायदान तर खाली तशी वरचीच आहे पायदान. मग काय रे शिवून राहिले? राहू दे ना. आई लाल मुंगे आहे खाली. हे पा चावण तुम्हाला. हे पा खळू मारा लागते पा. त्या कार्टून मधले आहे ना ह्या आंबे बिंबे राहते की नाही तसं. आम्ही आता चाललो पिक्चर आहे. कोणता? मला काय माहिती कोणता चाललं. मुंजा भूताचा. आता यायला भूताचे पिक्चर दाखवतात. सराच्या पाठीवर भूत बसते आता. बाबा आहे ना बाबा. मुंजा पिक्चर चाललो आता यायला घेऊन. हो झाला का आंघोळा तुमच्या? आंघोळा 4 वाजता करत होते त्या. आता आम्ही निघालो मुंजा पिक्चर पाहण्यासाठी. सोबत आहे छोटी, तिचे पप्पा आणि मी. आता अजून दुसरी ट्रिप होणार आहे, त्याच्यात येणार आहे सई आणि विधी. आणि तिकडून पूजा आणि पूर्वा येणार आहे. त्या गेल्या तापडे सिटी सेंटरमध्ये ऑडिशन द्यायसाठी. आता माहीत पडते काय होती, त्या येते की नाही येत. तर आम्ही तर चाललो रे बाबा त्या पिक्चर पाहण्यासाठी, आहे ना? येस. आज यांच्या सगळ्याच्या पाठीवर मुंजेच बसणार आहे ना. तर मग आता संपलं गाडीचं पेट्रोल. मी आणलेच कल्ला करून ते गाडीचं पेट्रोल संपलं. तुम्हाला माहीत नाही का? ॲक्च्युली गाडी काय म्हणते एअर पकडल्या गेली होती. नंतर खूप प्रयत्नानंतर चालू झाली, पण तरी पण त्यांनी नंतर पेट्रोल भरलं आणि आम्ही मग परत निघालो टॉकीजकडे. तर आम्ही आता तिकिटा काढणार आहोत, पण 50 रुपये कमी घेतली मी यायच्या जोडून. ते मला पैसेच देत नाही राजीव. आता 50 रुपयासाठी थांबतो मी. 60 तिकिटा काढायच्या, 50 रुपयासाठी थांबतो. असे छोटी बाबू उभी राहायची तिथे लाईनीत. मग आम्ही लहान होतो की नाही पिक्चरच्या तिकिटा काढायला आहे की नाही. मग सुनीताई पाठवत आहे. मी पहिल्या राणीत उभं राहत जा त्या पारख्याच्या मंडळात तिथं बसून तिकिटं काढले. पटकन तिकिटं भेटलं पाहिजे. पहिले तिकिटं भेटे नाही. लय रश राहत जा. नंतर मुलींनी सोबत फोटो काढले. चला आता छोटी दीदी आल्या. पूजा दीदी येऊन राहिली. आपल्याला वर झाला. पप्पा कुठे आहे? चला आले. आता आम्ही चाललो मुंजा. बेला म्हणतो आता. कायचा मुंजाचा झाला इंटरव्हल. आता त्याला मुन्नी नाही पाहिजे म्हणते, बेला पाहिजे. थोड्या वेळानं विधी आहे संध्या. नंतर छोटी, नंतर पूर्वा, नंतर पूजा. असे आता त्याची चॉईस बदलणार आहे या रात्रीपर्यंत. तर आता पाहू पहिले बेला कशी भेटते की नाही भेटत. शेवटी तो पूजावरच गेला. शेवटी त्याला पूजाच पाहिजे. आपण तर नाही ना आहे ना कॅमेरा कशी पाहतो. या पिक्चरमध्ये आमच्या अमरावतीचे कलाकार आहे प्रवीण प्रभाकर सर. तर पाहिला मी मुंजा. मज्जा आली, धम्माल आली. आम्ही लय हसलो काही गोष्टीवर. पण हे भूताचा पिक्चर कसे झाले, भेडिया झाला, स्त्री झाला, हे याच्यात हिरोईन भेटत नाही. शेवटी हिरोईन सोडून जाते. एंड कोणत्याच पिक्चरचा चांगला नाही आहे. चला आता जा ऑटो करून. चला या ऑटोने जाते आम्ही, 2 व्हीलरने जाते. तर असा होता आजचा दिवस. आणि आम्ही आलो मुंजा पिक्चर पाहून. मुली खूप खुश झाल्या. त्यांनी पाहायचा होता भूताचा पिक्चर. आणि आम्ही पिक्चर पाहिला.
एन्जॉय केला, हसलोही खूप हसलो, कॉमेडी पण आहे. आणि विशेष म्हणजे आमच्या अमरावतीचे आर्टिस्ट आहे त्याच्यामध्ये प्रवीण प्रभाकर, त्यांचा मी कॉमेडीचा तो एका सीनचा मी हे लावलेला आहे तिथे शूट. तर खूप मजा आली, खूप आनंदी. चला बा, आपल्याकडनं जेवढा आनंद देता येतो मुलांना तेवढा मी देतो. आता खूप थकली आहे मी. आता मी आली लेटली. पहिले पूजाला म्हटलं चहा करून दे, पूजानं चहा करून दिला. मग थोडंसं बरं वाटलं तर मग मी ब्लॉग अपलोड केला. आणि आता बरं आहे. आता स्वयंपाक वगैरे केला, जेवण झाले. आता मी सगळं आवरून झोपून जातो. तर असे असतात माझे ब्लॉग, छोटे छोटे ब्लॉग असतात. जेवढं शूट करता येते करते. कधी कधी रोज नेहमी प्रत्येक ब्लॉगमध्ये म्हणते की शूट करता येत नाही, शूट होत नाही, आठवण राहत नाही. पण जेवढं होते तेवढं मग कसं वाटते तुम्हाला माझं ब्लॉगमध्ये मला नक्की सांगा. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि हो, ब्लॉगमध्ये काय तुम्हाला आवडते, काय आवडत नाही, मी अजून काय करायला पाहिजे हे तुम्ही मला सांगू शकता. कारण तुम्ही व्ह्यूवर आहे. आणि कसं आहे, मी चांगलंच ब्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करते. कधी होतात आमच्या घरी छोट्या मोठ्या गोष्टी होतात, पण मी नाही दाखवू शकत. असं वाटतं हॅपीच ब्लॉग दाखवा, छान छान. आणि छान छानच रुटीन दाखवा. आणि ॲक्च्युली जे आहे तेच मी दाखवत असते. तर कसे वाटते ब्लॉग मला नक्की सांगा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.